मी जातोय आमच्या काजूच्या बागेत, जिकडे मी पहिल्यांदा जाते. आणि मी आता आहे माझ्या गावी. इथे कडक ऊन आहे, टोपी घालून काही फायद्यांचं नाहीच आहे. चला तुम्हाला पण नेते माझ्यासोबत. ही बघा, ही लोक ऑलरेडी गेली माझ्या पुढे. मी आपली हळूहळू चालत जाणार आहे. कोणच नाही आहे इकडे. ते बघा, माझं घर एकदम कोपऱ्यात असलं. चला मग आता माझं मराठी चॅनल आहे जो मी आत्ताच खोलला आहे, ज्या फन विथ लावण्य. तिकडे तुम्हाला माझे भरपूर सारे नवीन नवीन व्लॉग्स, शॉर्ट्स बघायला भेटतील. इथे कडक ऊन आहे, टोपी घालून काय फायदाच नाही आहे. चला मग आता मला पण दाखवते मी काजू, आमच्या कोकणचे काजू. ह्या लोकांना ना इकडे काहीतरी सापडलेलं. किती कडक ऊन आहे. इकडे आल्यावर तर टॅनिंग अशी होते तर विचार करायलाच नको. आपल्याला पाण्याचं धरण पण दिसतं. धरण बघा, काय मस्त व्ह्यू आहे. बघा, हे पाणी आहे. झूम करून दाखवते. इकडे आमच्यामधलं एक माकड वरती बसलेलं आहे आणि काजूची झाडं बघतोय. तर आम्हाला इकडे 2 काजू ऑलरेडी भेटले आहेत. तर अजून शोधायला जातात खाली. असतं कोणाकोणाला काजूची भाजी बिया आवडतात ते कमेंट करून नक्कीच सांगा. ते लागलंच असतं. किती छोट्या छोट्या गल्लीतून आम्ही जातोय. तर इकडे आम्हाला 2 काजूची बिया भेटल्या जसे मी सांगितलं. आणि कोणाकोणाला काजूची भाजी या बिया आवडतात ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. वाव, या झाडावर भरपूर काजूच्या बिया आहेत. चला, हे असं करून चष्मा पण खाली आला. इकडे आम्हाला आता 2-3 काजू भेटल्यात खाली पडलेले. किती शोधतोय आम्ही आता. काजूच्या बिया भेटल्याच आम्हाला शेवटी. आता एवढे बिया शोधलेले आहेत आम्ही. तर एक पिशवी भरली आहे आणि आता ही दुसरी पिशवी आम्ही भरतोय. भरपूर बिया लागलेले. ही माझी आता जी पिशवी होती ती, आणि बघा किती जोरात वारा आलाय. बघा, आता घरात जाऊन आम्ही ह्याला काय भाजतात ना ते करू आणि खाऊ. भाजी बनवू सुको. आणि बाकी एक ह्या कोपऱ्यातच आणि एक त्या कोपऱ्यातच. चला मी पण जाते. मी एकटीच राहिली इकडे. शाही प्लांट भेटलं म्हणजे लाजणार प्लांट आहे बघा. वाव. चला आता मी निघालो आहोत घरी न्यायला. आणि आता मला करवंद भेटलेत. हे बघा, हे ऑलमोस्ट पोचलोय. तर आणि माझे व्लॉग्स आणि मिनी व्लॉग्स जे पण आहेत ते हिंदीमध्ये पण येऊ शकतात आणि मराठीमध्ये पण येऊ शकतात. म्हणून असं काय नाही मी मराठीतच बोलेल हिंदीतच बोलेल, वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात येऊ शकतात.